नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरात नाले सफाईला सुरुवात. सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष. MIDCत मजुराचा शॉक लागून मृत्यू, घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप. भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. जय परशुराम जय घोषाने परिसर निनादला. ST बसमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा नावालाच, तांत्रिक अडचणीची देतात कारण. वाढत्या तापमानामुळे भाजीपाला आवक कमी, बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढले. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील रस्त्यांलगतच्या नाल्या, गटारांमध्ये तुंबलेले घाण पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे अखेर महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी मान्सूनपूर्व नालेसफाईचे आदेश दिले खरे, मात्र मजुरांकडून नालेसफाई केल्या जाणाऱ्या ठिकाणी नालेसफाई मजुरांची सुरक्षा रामभरोसे दिसत आहे. पावसाळ्यात दरवर्षी तुम्हाला रस्त्यावर येणारे घाण पाणी यावर्षी तरी कमी होईल ही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात असताना गत 8 दिवसांपासून शहरातील विविध भागात मान्सूनपूर्व सफाईचे काम करण्यात येत आहे. परंतु काही भागांमध्ये मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. नाले, गटारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्यामुळे सांडपाणी तुंबलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत मनपाने मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू केली असून यावेळी नालेसफाईचे काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा केला जात आहे. शहरातील नालेसफाई काम करणाऱ्या मजुरांना थेट तुंबलेल्या नाल्या, गटारांमध्ये उतरून नालेसफाई करावी लागत असताना मजुरांची सुरक्षितता मात्र धोक्यात आली आहे. नाल्यांमध्ये उतरून काम करणाऱ्या मजुरांना पायात घालण्यासाठी गम बूट नाहीत, हँड ग्लोव्ज नाहीत किंवा दुर्गंधीपासून बचावासाठी साध्या मास्कची सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून न दिल्यामुळे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अकोला MIDC मधील स्टार ॲग्रो कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये हमालीचे काम करणाऱ्या टाकळी जलम येथील गोपाल पुरुषोत्तम मुंडे नामक मजुराचा हाय व्होल्टेज ताराचा विद्युत करंट लागल्यामुळे मृत्यू झाला. परंतु मृत्यू करंट लागल्याने नाही तर त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत पोलिसांना पोस्टमार्टम इन कॅमेरा करण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला MIDC मधील स्टार ॲग्रो कंपनीच्या गोदामात हमाली काम करणारे टाकळी जलम रहिवासी गोपाल पुरुषोत्तम मुंडे नामक मजुराचा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान हाय व्होल्टेज तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाला. स्टार ॲग्रो कंपनीच्या गोदामात कीर्ती गोल्ड कंपनीचे खाद्यतेलाचा माल आल्यामुळे त्याला खाली करण्याकरिता गोपाल मुंडे हा ट्रक वर चढला होता. या दरम्यान हाय टेन्शन तारांचा स्पर्श झाल्यामुळे तो ट्रक खाली फेकला गेला. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती. मृतकांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी MIDC पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. मृतक गोपालचा मृतदेह अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता नातेवाईक सुद्धा रुग्णालयात पोहोचले. यावेळी मृतक गोपालच्या शरीरावर करंट लागल्याचे कोणतेही निशाण दिसून आले नाही असे नातेवाईकांचे म्हणणे असून त्याच्या डोक्यावर जबर मार लागल्याचे दिसत आहे. गणेश पुरुषोत्तम मुंडे मी बाहेरगावी गाडीवर गेलेला होतो ड्रायव्हरमध्ये. मला तिथं फोन आला की बाबा भावाला शॉट लागून खाली पडला, अस्पतालमध्ये आणलं. मी तिथून लगेच वापस आलो एका तासामध्ये दवाखान्यामध्ये. तर मला इथं बाहेर गेटच्या समोर गाडीवर टाकून त्याला इकडे आणत होते. मी ते बघितलं तर ते शॉर्ट सर्किट लागलेलं असं काही नव्हतं. मी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले. ते डोकं पूर्ण छन्नी केलेलं होतं. तिथून मग आम्ही सर्वजणी MIDCला गेलो. गोडाऊनवरती जिथं झालं तिथं असं सांगत होते की शॉट लागला, पण शॉट लागलेलं नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की शॉट लागलेलं नाही तर आम्हाला थोडं पोलिसांनी सहकार्य करावं.
तुम्ही पोलिसला माहिती दिली का सगळी? पोलिसांना सर्व माहिती दिली, पण पोलिसांनी पण तिथं एकच प्रश्न केला की त्यांनी पण असं म्हटलं की बा आम्हाला पण असं वाटतं म्हणजे शॉर्ट लागला, पण शॉर्ट नाही आहे, 100% शॉर्ट नाही आहे. कारण की ती 300 kBची लाईन आहे वरून गेलेली. तिला जर धक्का लागला तर धक्का लागल्यानंतर माणूसाचा शरीराचा पूर्ण नाही तर थोडासा एरिया भाग तरी जळेल, पण त्याच्या शरीराला कुठंच जळलेलं नाही आहे. बाकी पूर्ण डोकं छन्नी केलेलं आहे. माझा फोन आला, मी पंचायत समितीला होतो, मी मिन हॉस्पिटलला पोचलो मग आपल्या सरकारी दवाखान्यात. तिथं पाहिल्यावर जसं त्याला मार लागलेला असं दिसला. शॉर्टचा काही आम्हाला वाटत नाही शॉर्ट लागलेला म्हणून. तिथं त्याला ते ॲडमिट केलं. थोडंसं आम्ही पाहिलं तर स्पॉटवर जायला होतं. तिथून मग आम्ही इथं आलो स्पॉटवर. तर इथं हे पाहिलं समोर शॉर्टचं काही वाटून गेलं. किती वाजता घटना झालेली आहे, नेमकं काय झालेलं आहे व्यवस्थित सांगा मला. 5 वाजता जसं आम्हाला फोन आला असं झालं म्हणून गोपालला शॉर्ट लागेल. आम्ही स्पॉटवर गेले ते दवाखान्यात पाहिलं, तो जागीच पहिले एक्सपायर होते. तिथून इकडे आलो आम्ही पाहायला सर्वजण. त्या मजुरांनी सांगितलं की एकदम शॉर्ट लागलेला आहे. मैं रवि पाटिल जब यहाँ आया हूँ दवाखाने में, तब मेरे को पता चला कि इनका शॉक लग के मृत्यु हो गया है. इसलिए हम आने के बाद देखने के बाद ऐसा लगा कि इसके शॉक तो नहीं है, शायद किसने मारा है. फिर भी 1-2 जो डॉक्टर्स यहाँ थे तो वो बोले कि ये शॉक नहीं हो सकता है बोले. यावरून घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आणि मृतकाचे पोस्टमार्टम इन कॅमेरा करण्याची मागणी करीत संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा मृतक गोपालच्या नातेवाईकांनी केली आहे. यावेळी MIDC पोलीस स्टेशनच्या ठाणेदार वैशाली मुळे यांना विचारणा केली असता नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. काल MIDC एरियामध्ये कीर्ती गोल्डची गाडी होती, त्याच्यावरती तो मजूर होता. वरती तो चढलेला होता, त्याचं वरती झाकण आहे. ते झाकण काढायला गेल्यानंतर वरती इलेक्ट्रिकची तार गेलेली आहे मोठी, हाय एक्सटेन्शनची. शेजारी इलेक्ट्रिकचा मोठा पोल आहे. ते इलेक्ट्रिकचा शॉक लागून तो खाली पडला. खाली पडल्यानंतर घटनास्थळी आम्ही गेलेलो आहोत. तिथून डेड बॉडी इथं PM साठी आणलेली आहे. पुढची प्रोसिजर चालू आहे. आम्ही अकस्मात मृत्यू त्याच्यात दाखल केलेला आहे. चौकशी अजून चालू आहे. इन कॅमेरा वगैरे तर काही त्यांनी आता इन कॅमेऱ्याची मागणी केलेली आहे. आपण तसं प्रशासन जे मेडिकल आहे त्यांना आपण पत्र दिलेलं आहे, त्याप्रमाणे सगळं होईल. भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने ब्राह्मण समाजाचे दैवत भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त 9 मे रोजी खोलेश्वर येथे महाआरती करून शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जय परशुरामच्या जयघोषाने परिसर निनादला होता. भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे संयोजक अशोक शर्मा, कृष्णा शर्मा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या अग्रभागी अश्व भगवान परशुराम यांची मूर्ती असलेला रथ होता. शोभायात्रा खोलेश्वर येथून निघून चित्रा टॉकीज चौक, सराफा बाजार, वसंत टॉकीज मार्गे खोलेश्वर येथे पोहोचली. शोभायात्रेत विठ्ठल रुक्मिणीसह भगवान परशुरामाची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले होते. तसेच गुरुवारी सायंकाळी सिव्हिल लाईन चौक येथे जय परशुरामाच्या घोषणा देत युवकांनी दुचाकी रॅली काढली होती. दुचाकी रॅली हा मार्गक्रमण करीत खोलेश्वर येथील शोभायात्रेत विलीन झाली. यात्रेमध्ये विभाग संघचालक प्राध्यापक नरेंद्र देशपांडे, प्राध्यापक अनुप गोवर्धन शर्मा, विजय तिवारी, उदय महा, राजेश मिश्रा, कपिल रावदेव, गिरीश गोखले, निलेश देव, मोहन पांडे, रामप्रकाश मिश्रा, बाळकृष्ण बिडवई, ॲडव्होकेट सत्यनारायण जोशी, सिद्धार्थ शर्मासह नागरिक उपस्थित होते. एसटी बसमध्ये सुट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबण्यासाठी QR कोडच्या मदतीने UPI डिजिटल पेमेंटद्वारे ऑनलाईन तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली खरी, मात्र डिजिटल पेमेंटबाबत जोखीम न स्वीकारल्यामुळे लालपरीतील डिजिटल पेमेंट सुविधा केवळ नावालाच उरली आहे. लालपरीमध्ये डिजिटल पेमेंट डायरेक्ट तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याबाबत विविध जाहिरातीही करण्यात आल्या. तरीही डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय वाहक व प्रवासी केवळ अपवादात्मक ठिकाणीच करताना दिसून येत आहेत. डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढण्याच्या पर्यायाला बगल दिली जात असल्याचे बोलल्या जात आहे. आजच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. चहावाल्यापासून ते मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहक ऑनलाईन पैसे देतो. सर्व व्यवहारात कॅशलेसवर भर देण्यात येत असताना एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात QR कोडच्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली खरी, मात्र त्याचा उपयोग अकोला विभागात फारसा होताना दिसत नाही. एसटीचे तिकीट QR कोडद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
याबाबत बसच्या मागील भागावर जाहिराती लावल्या जात आहेत. मात्र QR कोडद्वारे तिकीट काढण्याची सोय असल्याचे फलक बसमध्ये लावण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे भाजीपाला उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे किरकोळ भाजी बाजारात भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत असल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. अकोला जनता भाजी बाजारात भाजीपाल्यासह पानगोबी, लसूण, कोहळे, वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अकोला परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे उत्पादन होते. फुलकोबी, सांबार, पालक हा भाजीपाल्याची आवक भाजी मंडीत कमी झाली असून आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. पुढील महिनाभर जवळपास ही स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोट तालुक्यातील पोपटखेड धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार धरणाच्या भिंतीवरून सरळ धरणात बुडाली. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेमुळे धरणावर येणाऱ्या नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार धरणात बुडाल्याच्या घटनेत सुदैवाने कारमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. अकोट येथील काही तरुण MH05 AS 3730 क्रमांकाची गाडी घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी आले होते. कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर भिंतीवर उभी असलेली कार अचानक घसरत धरणाच्या पाण्यात गेली. अकोट येथील एकलव्य वीर पथकाचे पांडुरंग तायडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धरणात बुडालेली कार दोरीच्या सहाय्याने ओढून बाहेर काढली. पोपटखेड धरणावर नागरिक मोठ्या संख्येने येत असतात, मात्र धरणावर कोणीही सुरक्षारक्षक हजर नसतो. त्यामुळे पर्यटकांची वाहने थेट धरणांच्या भिंतीवर घेऊन जातात. धरणात यापूर्वी उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटनाही बहुतांश वेळा घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अकोट फैल येथील 2 आणि इराणी झोपडपट्टीतील 10 गुंडांना तडीपार करण्याचे आदेश 2022 आणि सप्टेंबर 2023 रोजी दिले होते. तडीपारीच्या आदेशाला गुंडांनी विभागीय आयुक्त अमरावती येथे आव्हान दिले होते. विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी सुनावणी करीत पोलीस अधीक्षकांचा आदेश कायम ठेवला आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोट फैल हद्दीतील शेख सोहेल शेख युसुफ, शेख रेहान कुरेशी युसुफ कुरेशी तर सिटी कोतवाली हद्दीतील राणी हुसेन इराणी झोपडपट्टी हिच्यासह 9 गुंडांना सप्टेंबर 23 आणि जून 2022 मध्ये वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. ते आदेश अमरावती परिक्षेत्राच्या आयुक्त निधी पांडे यांनी कायम ठेवले आहेत. महावितरणने वीज ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता वीज ग्राहकांच्या संवाद मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट सुविधा 24 तास महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे. तसेच नवीन वीज जोडणी, वीज बिल भरणा, तक्रार निवारण माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ऊर्जा नावाचे चॅटबॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले. राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ऊर्जा चॅटबॉट महाडिस्कॉम वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. मसाला वर्गीय, तेल वर्गीय व नाविन्यपूर्ण पिकांचे मूल्यवर्धन केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अशा पिकांचे जिल्ह्यात क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आयोजित बैठकीत केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नियामक मंडळाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कृषी वसंत अभियानात पिकांचे वैविध्यीकरण होणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिरे, ओवा, सोप, हळद, करडई व मोहरी आदी मसालावर्गीय व तेलवर्गीय पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी नियोजन व्हावे. अतिघनता लागवड पद्धतीने आंबा लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी बांधवांनाही नाविन्यपूर्ण पिकांकडे वळावे असे आवाहन केले. अकोला येथील PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या वरद खटे व संघर्ष खंडारे या इयत्ता 9वीच्या 2 विद्यार्थ्यांची
फ्लेम युनिव्हर्सिटीच्या फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. फ्लेम युनिव्हर्सिटीतर्फे सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ज जिल्हा फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशातील जिल्हास्तरीय आकडेवारी आणि संस्कृती आदी बाबींचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात प्रकल्पाची सुरुवात होत आहे. या विद्यापीठामार्फत महाराष्ट्रातील एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमानुसार डिस्ट्रिक्ट फेलो हे जिल्ह्यातील प्रमुख सांस्कृतिक पैलूंच्या दस्तऐवजीकरणासाठी संशोधन करतील. सर्वेक्षण, त्यासाठी उपयुक्त साधनांचा विकास, लेखन आणि प्रभावी संज्ञापन, सामाजिक शास्त्रांच्या अनुषंगाने आवश्यक माहिती अशा विविध बाबींचे प्रशिक्षण फेलोंना दिले जाईल. फेलोशिपसाठी प्राचार्य R.S. चंदनशिव, शिक्षक श्याम काटोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरात नाले सफाईला सुरुवात. सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष. MIDCत मजुराचा शॉक लागून मृत्यू, घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप. भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. जय परशुराम जय घोषाने परिसर निनादला. ST बसमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा नावालाच तांत्रिक अडचणीची देतात कारण. वाढत्या तापमानामुळे भाजीपाला आवक कमी, बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.